नमस्ते बालमित्रांनो, आपण पाहत आहोत अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत तसेच संख्यांचे विस्तारित रूप हा घटक पाहत आहोत. स्वाध्याय 3.1 यामधील हा प्रश्न आहे. 80,341 या संख्येतील शून्य व या अंकांच्या स्थानिक किमतीची बेरीज किती? आता 0 व 1, शून्यची स्थानिक किंमत किती आहे? 0 आणि 1 ची स्थानिक किंमत किती आहे? 1. यांची बेरीज किती झाली? 1. 1 म्हणजे पर्याय क्रमांक 2. झालं. सोपं आहे, फार सोपं आहे. प्रश्न नीट वाचला की आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजतात. आता काय आहे? 715 स्टार या संख्येतील फुलीच्या जागी असणाऱ्या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक म्हणजे वजाबाकी 27 आहे. तर फुलीच्या जागी येणारा अंक कोणता? आता इथं एक ट्रिक लक्षात घ्या, एक छोटीशी आणि सिंपल ट्रिक आहे. कधी पण फरक जर 2 दिला, 27 असा कुठलीही संख्या असू द्या, त्याच्याकडची डावीकडचा जो अंक 2 आहे, ह्या 2च्या पुढचा अंक 3, फुलीच्या जागी 3 अंक असतो. आता कसं काय? हे बघा, इथं आपण 3 घेतलं तर काय होईल? इथं काय झाली? ह्याची स्थानिक किंमत किती झाली? 30. आणि या 3ची स्थानिक किंमत किती झाली? 3. यांची वजाबाकी केली तर झाली 27. म्हणजे फुलीच्या जागी अंक कोणता? तर 3. किंवा आता समजा हे ट्रिक नाही, आपल्याला विदाऊट ट्रिकचं गणित समजावून घ्यायचं आहे. तर काय करता येईल? फुलीच्या जागी कोणता अंक असला पाहिजे? आता समजा फुलीच्या जागी जर आपण 1 अंक घेतला, आता पर्यायातून बघू. इथं 1 घेतला तर काय होईल? इथं 10 आणि 1, 10 वजा 1 बरोबर 9. फरक काय येईल? 9 येईल. आपल्याला फरक किती पाहिजे? 27. म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार नाही. आता पर्याय क्रमांक 2 घेतला, 4 समानच अंक आहे, समान अंक आहे म्हणून इथं 4 घेतला तर ह्या 4ची स्थानिक किंमत किती आली? 40. या 4ची स्थानिक किंमत किती आली? 4. यांच्यातला फरक किती आला? 36. आपल्याला फरक किती दिला आहे? 27. म्हणजे हे 4 येणार नाही. आता पर्याय क्रमांक 4 घेऊ. इथं 5 घेतला, इथं 5 घेतला, इथं 5 घेतला तर काय होईल? 50 आणि या 5, 50 मधून 5 गेले 45. म्हणजे इथं किती आला फरक? 45. आता आपल्याला फरक दिलाय किती? 27. मग इथं काय करायचं आहे? 3 आणि 3 अंक घेतला हा, तर काय झालं? 30 वजा 3 बरोबर 27. म्हणून हे उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. लक्षात येत आहे का? आणि सोपी आयडिया काय सांगितलेली आहे? असंच जर गणित आलं सेम तर फरक किती आहे? समजा फरक इथं 37 दिला तर इथं 3च्या पुढचा अंक काय येतो? 4 येतो. समजा इथं फरक दिला 45, 4चा पुढचा अंक काय येईल? 5, इथं 5 येतो. लक्षात येते? ही ट्रिक आहे, ही आपण शॉर्टकट समजून घेण्याची एक पद्धत आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3. पुढील संख्यांपैकी कोणत्या संख्येतील 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? आता लिहून बघूयात. हा 4 ची स्थानिक किंमत किती आहे? एकक, दशक, शतक, हजार म्हणजे 4000. आणखीन सोपी पद्धत सांगतो तुम्हाला. हे 4च्या पुढं किती अंक आहेत बघा? 1 2 3 4. 4च्या पुढं 4 शून्य द्या. 1 2 3 4. ह्याची झाली 40,000. हे 4च्या पुढं किती अंक आहेत? 2. हे 4ला 4 लिहिलं 2. 400. याची स्थानिक किंमत किती आहे? 400. ह्याची किती आहे? 40. मग सर्वात कमी कोणती आहे? 40. पर्याय क्रमांक 4. अतिशय सोपे उदाहरण आहेत.
हे समजून घ्या. पहिल्यांदा सोपे उदाहरणं येत असतात, नंतर थोडेसे अवघड काठीण्य स्तर वाढत असतो. आता मग अशीचा प्रश्न थोडा बदल आहे. 7 फुली 2 फुली या संख्येत फुलीच्या जागी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे. दर्शनी किंमत समान आहे म्हणजे काय? इथं 5 असेल तर इथं पण 5 आहे, इथं 6 असेल तर इथं पण 6 आहे, इथं 8 असेल इथं पण 8 आहे. म्हणजे तसंच किंवा इथं दोन्ही जागी समान अंक आहे, दर्शनी किंमत समान असून त्यांच्या किमतीतील फरक 0 आहे. त्यांच्या किमतीतील फरक 0 आहे. तर फुलीच्या जागी येणारा अंक कोणता? त्यांच्या स्थानिक किमतीतील फरक 0 आहे. आता बघा, फरक 0 आहे तर 0च्या डावीकडचा अंक आपल्याला कोणताच नाही. त्याच्यामुळे इथं आपल्याला 0 आणि 0च घ्यावा लागतो. म्हणजे काय होईल? त्यांच्या वजाबाकीचा फरक 0 येईल. आता ह्याचं उत्तर 0 येते. आता आपलं आलेलं उत्तर बरोबर आहे का आपण चेक करूया एकदा. आता समजा आपण इथं 2 घेतलं तर दर्शनी किमतीतला फरक 0 आहे, पण त्यांनी काय विचारलं आहे? स्थानिक किमतीतील फरक विचारलेला आहे. स्थानिक किमतीतील फरक किती येईल? 2 जर घेतलं तर इथं काय येईल? 2 म्हणजे 200, हे 2 म्हणजे 2, 200 वजा 2 बरोबर 198. म्हणजे पर्याय क्रमांक 1 येणार नाही. समजा 1 घेतला, इथं 1 घेतला तर इथं किती आला? 1 म्हणजे 100, इथला 1 म्हणजे 1, 100 वजा 1 बरोबर 99 येईल का? आपल्याला फरक तर 0 दिलं आहे, म्हणजे पर्याय क्रमांक 3 सुद्धा येणार नाही. आता पर्याय क्रमांक 4 3 नंबर घेतला, इथं 3 घेतला, इथं 3 घेतला, हे काय झालं? 300 आणि हे काय झालं? 3. 300 वजा 3 बरोबर 297. मग फरक 297 आला. आपल्याला तर फरक 0 दिला आहे. मग ह्याची स्थानिक किंमत किती? 0 जर घेतलं तर काय आलं? 0. ह्याची स्थानिक किंमत घेतली 0, ह्याचा पण किती आला? स्थानिक किंमत 0च आला. 0तनं 0 गेले, 0च उरले. म्हणून पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. लक्षात येते? काही अडचण आली तर कॉमेंट्स करत चला. आता पुढं आहे 25,367. या संख्येतील 3 व 6 या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती असेल? 3 व 6. 3 म्हणजे 300, 6 म्हणजे 60. बघा काय आला? ह्याचा गुणाकार करा आधी. 6 18, वरच्याचे 2 शून्य, खालच्याचा 1 शून्य, 18,000. समजतंय? 18,000. हा गुणाकार लक्षात घ्या, सोपा असतो असा. 500 गुणिले 40, तर ह्याचाच गुणाकार करायचा. 5 चोक 20 आणि हे 1 2 शून्य आणि हे 1 शून्य, 1 2 3 शून्य. लक्षात येते? सोपं असतं. समजा किती आहे? 4000 गुणिले 50 किंवा 6 घेऊ. 6 चोक 24, हे किती शून्य? 3 शून्य आणि हे 1 शून्य, 1 2 3 4 शून्य. ठीक आहे? असा गुणाकार तोंडी करता येतो, पटकन करता येतं. आता पुढं काय म्हणलेलं आहे? प्रश्न 6 की 34,02,4,5,2,5 यांपासून बनणारी संख्या कोणती? 34 लक्ष लिहिलेली संख्या बरोबर आहे का चेक करायची. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10 लक्ष बरोबर आहे. 2 10,000, 10,000 म्हणजे 20,000. 10,000, 2 म्हणजे 20,000, हे 20,000. ठीक. 4 म्हणजे 4,000. 500 म्हणजे 500. 2 म्हणजे 20.
आणि 5a म्हणजे 5. इथं लक्षात घ्या, एका खाली एक अंक सरळ रेषेत आले पाहिजेत. हे असे सरळ रेषेत आले पाहिजेत, तर आपली बेरीज बरोबर येते. लिहित असताना थोडी जरी चुकी झाली तर बेरीज चुकण्याची शक्यता असते, म्हणून अंक नीट लिहून घ्यायचे. ठीक आहे. आता ह्याची बेरीज किती आली? 0 0 0 0 5, 0 0 0 0 2, 0 अधिक 0 अधिक 0 अधिक 5 बरोबर 5. 0 0 आणि 4ची बेरीज 4, 0 2ची बेरीज 2. इथं 4च्या खाली काहीच नाही, जसं तसं 4. ते 3 3. किती आलं? एकक, दशक, शतक, हजार, 10,000. किंवा आपल्याला ट्रिक आहे आपली 3 2 2. 34,24,524. 34,24,524. 34,24,525. हां, हेच आहे. हे तर नाही, हे तर 0 दिसते मध्ये. इथं तर 24 दिसले, हे पण नाही. इथं तर 52 दिसले, हे पण नाही. सगळ्या पर्यायाची सुद्धा खात्री करायची बरं का, गडबड करायची नाही. गडबडीचं काम आपण त्या दिवशी पाहिलं. गडबडीचं काम शैतान का, किंवा चुकण्याची शक्यता असते गडबड केल्यानंतर. ठीक आहे. हां, आता पुढं काय आहे? 26,586 या संख्येमधील हजार व दशक स्थानांच्या अंकांच्या किमतीची बेरीज. आता आपण गणित अर्धच वाचूयात, इतकंच. काय म्हणलं? ही संख्या, या संख्येतील हजार व दशक स्थानाच्या अंकाच्या स्थानिक किमतीची बेरीज. अर्धच करू. हां, हजार व दशक, एकक, दशक, शतक, हजार. हजार हे हजार, दशक हे दशक. काय झालं? 6,000 दशक 80 ह्यांची बेरीज केली. 60,080 60,080. हां, ठीक आहे. आणि शतक व दशक, शतक हे शतक व दशक, पुन्हा शतक व दशक म्हणले. शतक व दशक, शतकाचं किती आहे? 500. आणि दशकचं किती आहे? 80. ह्यांची पुन्हा बेरीज केली. हां, पुन्हा इथपर्यंतच गणित वाचलं आपण. शतक आणि शतक व दशक स्थानांच्या अंकाची बेरीज, हे काय झालं? 580. हां, यांच्यातील फरक किती, म्हणजे ह्या दोन्हीच्या बेरजेतील फरक किती? ह्यांची किती बेरीज झाली? 6,080. आणि यांची किती बेरीज झाली? 580. 0 ह्यांच्यातली फरक म्हणले. फरक म्हणलं की वजाबाकी 0. 8तनं 8 गेले 0, 10तनं 5 गेले 5 उरले, हातच्याला 1. 6तनं 1 गेला 5 उरले. 5,500. 5,500. 2019ला परीक्षेला आलेला हा प्रश्न आहे. बघा किती सोपा प्रश्न आहे. खूप सोपे प्रश्न येत असतात, आपण फक्त नीट वाचत नाही. एवढं मोठंच्या मोठं गणित आहे, बापरे, आपण घाबरतो. पण घाबरायचं नाही, गणित खूप सोपं असतं. ठीक. आता पुढं काय आहे? या संख्येतील अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत खालीलपैकी कोणती? अधोरेखित संख्या कोणती आहे? आता ह्याच्यामध्ये द्यायचं विसरलेलं आहे, तर आपण कोणती तरी देऊन टाकू. ही देऊया. समजा हे दिली. या अधोरेखित अंकाची स्थानिक किंमत पुढील किती? एकक, दशक, शतक, हजार, 10,000. किंवा आपण काय म्हणलं? 3. 3च्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3 4. 1 2 3 4. हे काय झाले? 30,000. 30,000 कुठं आहे बाबा? इथं 30,000 आहे. 3च्या पुढे 4 शून्य. हे झाले ही बेरीज इथं. ओके. हां, पुढं 9 आहे. बघा 9 काय आहे? हां, गुणाकाराच्या स्वरूपात बेरीज पण दिलेली आहे. विस्तारित रूप कोणते? विस्तार म्हणजे मोठी, विस्तार म्हणजे वाढवणे. एखादी संख्या वाढवणे, वाढवून लिहिणे म्हणजे विस्तारित रूप. आता हे जे आहे ते कोणत्या, हे जे दिलेले आहेत हे विस्तारित रूप कोणत्या संख्येचे आहे? बघा आता हे आपण काय करू? हे लिहून घेऊ. +5 + 3 × 10.
ठीक आहे. आता इथं काय म्हणलं तुम्हाला मी गुणाकार करताना की 4 गुणिले 1000 3 शून्य आहेत 1 2 3 1 2 3 शून्य दिले. 7 गुणिले किती आहेत शून्य 1 2 3 4 5 5 शून्य. आता देऊ 1 2 3 4 5 शून्य आणि हे 7. ठीक आहे. अधिक फक्त 5 आहे, ह्याला काहीच गुणाकार दिला नाही म्हणजे फक्त 5 लिहून टाकलं. 3 गुणिले 10 10 10 30. यांची बेरीज करूयात. काय झालं हे विस्तारित रूप कोणाचे आहे यांची बेरीज काय आली. हे 5 हे 3 हे 0 हे 4 हे 0 आणि हे 7. ही झालं हे बघा ह्याचे विस्तारित रूप आलं. लक्षात येतंय कोणतं आलं 70 435 नाही 400 नाही बघा गडबड 2 शून्याला मी राईट केलं इथं आहे. हे उत्तर येते 7,04,035 7,04,035. आता हे उत्तर नाही हा बाण आपल्याला इकडं वळवावं लागेल. बघा गडबड केली की कसं चुकतं आहे की नाही. म्हणून गडबड करायची नाही. मोठ्या माणसांचं गडबडीत चुकतं. आपण तर खूप लहान आहेत आहे की नाही. तर चला पुढं करूयात आपण. आता काय आहे पुन्हा तसंच उदाहरण आहे. गुणाकाराच्या स्वरूपामध्ये आपण कधी पण आधी गुणाकार करायचा. 5 गुणिले 1 हा गुणाकार. पुन्हा अधिक 8 गुणिले 1000 हा गुणाकार पुन्हा करायचा दुसऱ्या नंबरला. 7 गुणिले 10 हा एक करून घ्यायचा आणि 6 गुणिले 100 हा एक गुणाकार करायचा. ठीक आहे. 5 गुणिले 1 काय 5. 8 गुणिले 1000 1 2 3 0 1 2 3 0 आणि हे 8000. 7 गुणिले 10 70 आणि 6 गुणिले 100 600. इथं काय महत्त्वाचं आहे चुकतात कुठं मुलं तुम्ही की एका खाली एक न घेतल्यामुळे अंक चुकतात. म्हणून नीट एका खाली एक अंक घ्यायचे आहेत. इथं 5 इथं 7 इथं 6 इथं 8 8 6 7 5 8 6 7 5 राईट 2 नंबर. ठीक. चला आता शेवटचं उदाहरण आहे या स्वाध्यायामधलं शेवटचं उदाहरण आहे. 2017ला आलेलं उदाहरण आहे बघा. तर या संख्येतील 4च्या स्थानिक किमतीची बेरीज 4च्या स्थानिक किमतीची बेरीज. हे बघा 4च्या स्थानिक किमतीची म्हणजे 2 आहेत इथं 4च्या स्थानिक किमतीची बेरीज. आपण लक्षात घ्या गणिताचे भाग पाडायचे म्हणजे आपल्याला गणित लक्षात येतं की गणितामध्ये 2 भाग असतात. कधी पण आपल्याला माहिती दिलेली असते गणितामध्ये आणि त्याच्यानंतर पुन्हा प्रश्न दिलेला असतो. म्हणजे माहितीमध्येच उत्तर लपलेलं असतं. गणिताचे 2 भाग काय दिलेली असते माहिती आणि दुसरा असतो प्रश्न. ही माहिती दिली काय माहिती दिली की 4च्या स्थानिक किमतीची बेरीज ही पहिली माहिती काय इथपर्यंतची. 4च्या स्थानिक किमतीची बेरीज काय येईल. 4च्या स्थानिक किमतीची बेरीज हे 4 लिहिलं किती अंक आहेत 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 बरोबर आहे का. 1 2 3 4 5 6 बरोबर. आणि 4ला 4 ह्यांची बेरीज किती झाली 4 0 0 0 0 0 4. ओके. आता 5च्या स्थानिक किमतीपेक्षा 5ची स्थानिक किंमत बघा कुठं आहे. 5ची स्थानिक किंमत एवढीच इथंच आहे. 5ची स्थानिक किंमत किती आहे कितीपेक्षा जास्त 5च्या स्थानिक किमतीपेक्षा कितीने जास्त आहे म्हणजे ही तर जास्त आहे. 5ची स्थानिक किंमत किती आहे 1 2 3 4 0 1 2 3 4 0 आणि 5 म्हणजे 50,000 आहे. ठीक आहे. आता कितीने जास्त आहे कितीने जास्त आणि कितीने कमी म्हणल्यावर काय करायचं बेरीज करायची का वजाबाकी करायची.
बरोबर वजाबाकी करायची. हां, मग 4तनं 0 गेले 4च, इथं 0, इथं 0, इथं 0. वजाबाकी तुम्ही तुमच्या पद्धतीनं करा. आम्ही आमची पद्धत सोपी वाटते ती सोपी पद्धत वापरतो. 10तनं 5 गेले 5 उरले, हातच्याला 1. 10तनं 1 गेला 9 उरले, हातच्याला 1. 4तनं 3 गेले 4तनं 1 गेला 3 उरले. काय आलं? हे 3 पुन्हा हे 2 39,50,000 4. 39,50,000 4 हेच बरोबर आहे. इथं दिसतंय का? नाही, हे 1 0 जास्त दिसतंय इथं. हे 40 लाख आलं आहे, हे तर नाही. हे काय आहे? हे पण 40 लाख आले नाही. ह्या दोन्हीपैकी एक उत्तर येईल असं वाटतं आहे की नाही. पण इथं काय आहे? ही 39,50,000 4 हेच उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2. 2017ला आलेलं उदाहरण होतं आहे की नाही. सोपं, सर्वात सोपा विषय गणित. आणि गणित चांगलं आलं तर तुम्हाला बुद्धिमत्तासुद्धा चांगले येते. आपण बुद्धिमत्तेचे प्रश्न घेत असताना तुम्हाला जाणवेल की गणिताचा किती उपयोग होतो. ओके, थँक्यू.